नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कुंडल हे जैन धर्मियांचा प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. कुंडल ही भूमी सिद्धक्षेत्र, तीर्थक्षेत्र, अतिशय क्षेत्र आहे. तशी ही भूमी स्वातंत्र्यवीरांची सुद्धा आहे. म्हणून ही भूमी आता दर्शनिक भूमी होत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल या भूमीचं वैशिष्ट्य अनादिकालापासून पवित्र असं आहे. या ठिकाणी डोंगराच्या पश्चिमेला झरी पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती आहे, तर डोंगरावर गिरी पार्श्वनाथ तीर्थंकरांचे मंदिर आहे. या डोंगरावर हजारो वर्षापूर्वी जैन धर्मातील 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ आणि 24वे तीर्थंकर भगवान महावीर तीर्थंकर यांचे समवशरण या ठिकाणी येऊन गेले होते, अशी आख्यायिका जैन धर्मशास्त्रामध्ये नमूद आहे. याचे प्रमाण म्हणजे आलेल्या समवशरणाची पूजा अर्चा आणि भाविकांच्यासाठी ज्या गावातून दूध आले त्या गावाचे नाव दुधारी, ज्या गावातून ताक आले त्या गावाचे नाव ताकारी, ज्या गावातून दही आले त्या गावाचे नाव दह्यारी, ज्या गावातून तूप आले त्या गावाचे नाव तुपारी, ज्या गावातून फुले आली त्या गावाचे नाव पलूस आणि ज्या गावातून पूजेसाठी अष्टद्रव्य आली त्या गावाचे नाव देवराष्ट्र असे प्रमाण चतुर्थ काळामध्ये दिसून येते. ही गावे या डोंगर परिसरामध्ये आहेत. त्यावेळी इथे आलेल्या भव्य जीवांना भगवंतांनी धर्मोपदेश केले होते. त्यानंतर या क्षेत्रावर भगवान महावीरांचे अंतिम शिष्य असलेल्या श्रीधर स्वामी या ठिकाणावरून मोक्षाला गेल्याचे प्रमाण आहे. त्याचबरोबर बऱ्याच वर्षांपूर्वी ओढ्यामध्ये भगवान पार्श्वनाथ यांची वाळूची मूर्ती सापडली आहे. ती गावातील मंदिरात विराजमान करण्यात आली आहे. त्यामुळे हे क्षेत्र सिद्ध क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, अतिशय क्षेत्र आहे आणि दर्शनीय क्षेत्र सुद्धा बनले आहे. या मातीमध्ये स्वातंत्र्यवीरांचा जन्म सुद्धा झाला आहे आणि त्यांनी देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यामुळे ही भूमी स्वातंत्र्यवीरांची सुद्धा आहे. म्हणजे देव, देश आणि धर्मासाठी या भूमीने जगाला काही ना काही अर्पण केलेले आहे. आणि याच ठिकाणी या तीर्थक्षेत्राच्या रक्षणासाठी आणि गिरी पार्श्वनाथ तीर्थंकरांचे दर्शन करून पूर्वेकडून उतरताना भाविकांना विश्रांतीसाठी श्री सिद्ध क्षेत्र असलेले श्रीधर क्षेत्र निर्माण होत आहे. या श्रीधर क्षेत्राची संपूर्ण जबाबदारी आशु कवी, निर्यापकाचार्य 108 उत्तम सागरजी महाराज यांनी स्वीकारली असून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं श्रीधर क्षेत्र निर्माणासाठी प्रत्येक जैन धर्मीयांनी सहकार्य करणे म्हणजे एका प्राचीन तीर्थाचं रक्षण करण्यासाठी हातभार लावणे महत्त्वाचे आहे. सध्या या ठिकाणी 40/200 मध्ये हे श्रीधर क्षेत्र असून मंदिराला लागून समोरच्या बाजूची 10 गुंठे जागा खरेदी करणे हे मंदिराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक जैन धर्मीयाने भूमिदान करणे गरजेचे बनले आहे. हे क्षेत्र सांगलीपासून 35 किलोमीटर, कोल्हापूरपासून 60 किलोमीटर, कराडपासून 30 किलोमीटर, किर्लोस्करवाडीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी रेल्वे, एसटी बस उपलब्ध आहेत. या सिद्ध क्षेत्र श्रीधरगिरी क्षेत्रासाठी भूमिदान करण्यासाठी बातमीत दिलेल्या स्कॅनरचा वापर करावा अथवा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करावा. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7972 149 075, मोबाईल नंबर 7972 149 075 हा नंबर उपलब्ध आहे. श्री सिद्धक्षेत्र श्रीधरगिरी कुंडल, महाराष्ट्र, सांगली जिल्हा, पलूस तालुका हे आहे. या क्षेत्रावरून अंतिम श्रुतकेवली श्रीधर स्वामी मोक्षाला गेले. त्यानंतर कोणी मोक्षाला गेले नाही. हे महावीर भगवंताचे अंतिम शिष्य होते. यानंतर आणखी या क्षेत्राची विशेषता, या क्षेत्रावरती भगवान पार्श्वनाथ आणि भगवान महावीर आपलं समवशरण घेऊन आले होते आणि ते समवशरण घेऊन इथल्या भव्य जीवांना धर्माचा उपदेश मार्गदर्शन देऊन गेले. त्याचं साक्षात प्रमाण तुम्हाला हवं असेल तर या डोंगराच्या भोवती 4-5 गावं असे आहेत. त्या समवशरणामध्ये पूजनसाठी, लोकांच्या व्यवस्थेसाठी काय हवं ते सगळं इथून येत होतं. ज्या गावातून दूध आलं त्या गावाचं नाव दुधारी, जिथून ताक आलं ताकारी, दही आलं दह्यारी आणि तूप आणलं तुपारी, जिथनं फुलं आले पलूस, ज्या गावातून अष्टद्रव्य घेऊन आले पूजनासाठी देवाष्टकम, असं हे प्रमाण चतुर्थ काळातलं आहे.
तर हे क्षेत्र फार प्राचीन क्षेत्र आहे. आम्ही काही नवीन करत नाही. जुन्या प्राचीन क्षेत्राच्या सुरक्षणासाठी हे सगळं आमचं कार्यक्रम चालू आहे. तर हे क्षेत्र सिद्ध क्षेत्र झालं श्रीधर स्वामीच्या कारणानं, तीर्थंकर पार्श्वनाथ महावीरांच्या कारणानं तीर्थक्षेत्र झालं, महातीर्थ झालं, त्यांच्या चरणस्पर्शानं पवित्र झालं. आणि या गावामध्ये, कुंडलच्या गावामध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये वाळूची मूर्ती आहे. ती वाळूची मूर्ती 9 फुटाची आहे, अतिशय कारी आहे. तिथला राजा जंगलात फिरत असताना त्याला साप चावला. तो मरत असताना त्याची बायकोला ते वड्यामध्ये ही वाळूची मूर्ती अचानक नजरेत आली. तर त्या मूर्तीला पाहून ती भक्ती करू लागली. तर राजा विषरहित होऊन निर्विष झाला आणि परत सुंदर झाला. हे म्हणजे अतिशय क्षेत्र आहे, सिद्ध क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, बघण्यासारखं दार्शनिक क्षेत्र आहे. सगळं काही असून थोडं मागं राहिलेलं होतं. आता त्याला आपण सगळ्यांनी मिळून पुढं आणायचं आहे. तर या क्षेत्राच्या रक्षणासाठी पूर्व पायथ्याला कुंभार गावाच्या रोडला, या रस्त्यालाच इथं आम्ही त्याच्या सुरक्षणासाठी सरकाराकडनं सोडलेलं गेट आहे, तर रस्ता आहे, त्याच्याजवळ आम्ही एक क्षेत्र उभं करत आहोत. यात्रेनं दर्शन करून वरून येतात, त्यांना बसायला सावली नव्हतं आणि प्यायला पाणी नव्हतं. इथं त्यांची सगळी व्यवस्था इथं झालेली आहे. कोणी पण कधी पण इथं या दर्शन करायला, अवश्य या क्षेत्राचं दर्शन करा. आचार्य शांती सागरजी महाराज इथं आले होते दर्शनला. त्यांनी दर्शन करून या क्षेत्राचं दर्शन केल्यानंतर आजीवन वाहनाचा त्याग केले. आचार्य विद्यासागर महाराज कर्नाटक सदरगातून इथं आले होते दर्शन करायला सायकलनं घरात असताना. एवढं महान क्षेत्र. शांतीसागर म्हणत होते या क्षेत्राचं 3 वेळा दर्शन केलं तर एक शिखरजीचं दर्शन होतं म्हणून सांगितले. असल्या क्षेत्राचं दर्शन आपण अवश्य करण्यासाठी या. परंतु एक लहानशी याची व्यवस्था थोडी गडबडी आहे. म्हणजे व्यवस्था म्हणजे गडबड नाही, व्यवस्था करू लागलो आम्ही, परंतु जागेची कमी फार आहे. आचार्य विद्यासागर महाराजांच्या आशीर्वादानं 40 फूट रुंद आणि 200 फूट लांब एवढी जागा आम्ही घेतलेली इथं आहे. आचार्याने दिलेली आहे, मुंबईच्या लोकांनी त्या पैसे दिले. पण आता याच जागेवरती आम्ही सगळं निर्माण करायला लागलो. परंतु या जागेच्या चौकटीच्या पुढं फक्त 3-4 फूट जागा आहे आमची. त्याच्यानंतर दुसऱ्यांची जागा आहे, ते 10 गुंठ त्या दुसऱ्या भावांचा ते अजय नाही मराठा, ते विकायला तयार झाले. पण ते आता घ्यायला आमच्या या क्षेत्राच्या कमिटीजवळ पैसे नाहीत. म्हणून तिथून सांगितलं 40 लाख आमच्याजवळ पैसे नसल्या कारणानं आम्ही एक योजना तयार केलो. थेंबे थेंबे तळे साची, सगळ्यांना लाभ मिळावं, फूल नाही फुलाची पाकळी म्हणून सिद्ध क्षेत्राच्या रक्षणासाठी आम्ही एक योजना केलो. फक्त 1 फूट बाय 1 फूट 1 स्क्वेअर फूट भूमी फक्त 1008 रुपयाला, 1008 रुपये दिला. तुमच्या नावानं कायमचीच भूमी इथं राहणार. कारण तुम्ही मंदिर बांधून दिला, मूर्ती दिला, मानस्तंभ दिला, ते 50, 100, 200, 500, 1000 वर्षानंतर जुनं होऊन पडून जाणार. परंतु भूमिदान दिला तर शी शाश्वत भूमिदान आहे. तुम्ही पिढ्यानपिढ्या तुमचं नाव राहील आणि त्या जागेचं नाव शाश्वत भूमिदान आहे. तर आपण सर्वांनी या क्षेत्राच्या सुरक्षणासाठी फक्त 1 फूट बाय 1 फूट जागा, 1 स्क्वेअर फूट जागा 1008 रुपये दिला. तुम्हाला तर QR कोड आहे, ऑनलाईन सगळं आहे, व्यवस्था आहे. सगळ्यांनी या क्षेत्राच्या सुरक्षणासाठी एवढं काम केला तर कायमचंच आमचं क्षेत्र सुरक्षित होऊन जाईल. कारण पुढची जागा तो आम्हाला द्यायला तयार आहे आणि तो म्हणतो आम्ही नाही घेतलो तर दुसऱ्यांना देतो म्हणतो. आणि दुसरं कोणी तर आलं आमच्या मंदिरात थोडं तर चांगलं होणार नाही. यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि सर्वांनी या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी जागृत व्हा. नाही केलं तर गिरणासारखं हातातलं क्षेत्र जाईल. यासाठी सर्वांना आशीर्वाद. सर्वांनी या क्षेत्राची सुरक्षा.